नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुतार जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडलाय. या सोहळ्यात 150 विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग होता. सहकार्यातून समृद्धीकडे या ब्रीदवाक्याने प्रेरित होत सुतार जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक 22 जून 2025 रोजी मायको हॉल अंबड पोलीस स्टेशन जवळ नाशिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झालाय. या कार्यक्रमात सुतार समाजातील 150हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या साक्षीने सन्मान करण्यात आलाय. या प्रेरणादायी कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे प्रतिनिधी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात भुजबळ साहेबांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार सीमाताई हिरे यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं सांगत समाजाच्या उपक्रमांना कायम साथ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यानंद मानकर, नारायण क्षीरसागर, पीजी सुतार यांनी मार्गदर्शन केले. तर संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करावे, तसेच आजच्या तणावाच्या वातावरणात टोकाचे निर्णय घेण्याऐवजी यश अपयश पचवायला शिकावे असे नमूद केले. विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुतार जनजागृती सेवा संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.